हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवते उपवासासाठी बघा रताळ्याच्या गोड पुऱ्या। तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात। तर बघा सगळ्यात पहिले इथं ना मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि 1 वाटी होईल इतका गूळ घेतलेला आहे आणि सोबतच घेतलेले आहेत 4 रताळे। तर आता बघा सगळ्यात पहिलं काय करणार आहे, कढईमध्ये ना साबुदाणा चांगला हलकासा गरम करून घेणार आहे। तर इथं साबुदाणा गरम करून झालेला आहे। त्यानंतर बघा रताळे शिजायला घालायचे आहेत। तर सगळ्यात पहिलं बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत रताळ्याचे आणि स्वच्छ धुवून आणि थोडंसं पाणी घालून 1 शिट्टी करून घ्यायची आहे। रताळे शिजवताना जास्त पाणी घालायचं नाही आहे। तर 1 शिट्टी होते तोपर्यंत ना इकडं मी साबुदाणा ना बारीक असा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता याचं पावडर छान असं झालेलं आहे आणि इकडं आपले रताळेही छान शिजले गेलेले आहेत। रताळे शिजवताना पाणी जास्त घातलं ना गिळगिळ शिजतात बघा आणि मग रताळे सगळे ना मऊ होऊन ना पाण्यामध्ये विरघळले जातात। त्यामुळे ना कमी पाण्यामध्ये छान असं ना शिजवून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता छान असे रताळे शिजलेले आहेत आणि आता मी याला सोलून घेते। तर आता याच्यावरली साल काढून झालेली आहे आणि बघा दुसऱ्या साईडला मी ना गूळ बारीक करून घेतलेला आहे। याला मी चाकून ना असं बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही खिसणीनंही ना खिसून घेऊ शकता आणि सोबतच रताळे पण छान असे सोललेले आहेत। तर आता बघा सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, कढई ठेवायची आहे गॅसवर। कढई चांगली गरम होऊ द्यायची। त्यानंतर बघा याच्यामध्ये बारीक केलेला गूळ घालायचा आहे आणि गूळ घालून झाला की याच्यामध्ये ना 2 ते 3 चमचे ना पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून ना गूळ लवकर विरघळला जावा त्याच्यामुळं। आणि ह्याला काय आपल्याला जास्त 1 ताराचा 2 ताराचा असा पाक बनवून घ्यायचा नाही आहे, काय नाही, फक्त वितळवून घ्यायचा आहे गूळ। तर त्यामुळं ना बारीक गॅसवर ना वितळवून घ्यायचा आहे गूळ, नाहीतर ना मोठा गॅस केला ना लगेचच ना करपला जातो गूळ आणि ना लगेच कडक व्हायला लागतो। त्यामुळं बारीक गॅसवर चांगला असा ना वितळवून घ्यायचा आहे। आता आपला गूळ वितळतोय तोपर्यंत ना मी दुसऱ्या साईडला काय करणार आहे, हे जे रताळे आहेत ह्याला ना मी बारीक करून घेणार आहे, कुस करून घेणार आहे। तुम्ही याला ना खिसणीनेही खिसून घेऊ शकता, पण छान असे रताळे शिजलेले आहेत त्यामुळं ना मी हातानंच करून घेते। तर आता बघू शकता छान असे रताळे ना कुस्करून झालेले आहेत। तर आता आपण गूळ बघूया आपला गूळ वितळला आहे की नाही। तर आता बघू शकता छान असा ना गूळ वितळलेला आहे। तर आता काय करायचं आहे, आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ना हा पाक आहे ना गुळाचा तर पूर्णपणे ना ह्याला थंड करून घ्यायचा आहे। तर बघा गूळ थंड होतोय तोपर्यंत ना रताळ्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेते, कारण की ना कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये ना थोडंसं मीठ टाकलं ना पदार्थाची आणखीन चव वाढते बघा। त्यामुळं थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा गूळ ही आपला छान असा थंड झालेला आहे। त्यानंतर बघा थोडा थोडा करून ना पाक घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये रताळ्यामध्ये। तर बघू शकता जास्त गरम ठेवायचा नाही आहे, नाहीतर ना हाताला चटके बसू शकतात। पाक पूर्णपणे ना थंड होऊन द्यायचं आहे। तर आता इथं थंड झाल्यानंतर छान असं ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि पळीनं करून घ्यायचं आहे, कारण की ना मध्ये रताळीच्या ज्या गुठळ्या हे राहिलेल्या असतात ना त्या पळीनं चांगल्या अशा ना घोटून घेता येतं, त्याच्यामुळं ना पळीनं असं बारीक करून घ्यायचं आहे। तर आणि थोडा थोडा गूळ घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता बघा आपला गूळ पूर्णपणे ना मिक्स झालेला आहे रताळ्यामध्ये बघू शकता। तर आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण जे साबुदाण्याचं पावडर केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे। जर थोडासा मोठा मोठाही राहिलेला असेल साबुदाणा तर ना चाळणीनं चाळून घ्यायचं। इथं मी ना छान असं वाटून घेतले, पावडर झालेला आहे बघा, त्यामुळं ना मी काय चाळून घेतलेलं नाही। तर बघा साबुदाण्याचं पावडर घालून झाल्यानंतर छान असं ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जसं चपातीचं पीठ मळतो ना त्या टाईपचं ह्याचं ना चांगलं मऊ गोळा करून घ्यायचं आहे। तर आता इथं बघू शकता छान असं ना गोळा मळून झालेला आहे। तर आता याला ना 5 मिनिट चांगलं ना भिजत ठेवायचं आहे। याला जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही आहे, नाहीतर ना साबुदाणा आपण भाजून घेतलेला होता आणि कच्चा साबुदाणा असल्यामुळं ना कोरडा पडतो आणि ना व्यवस्थित ना पुऱ्या होत नाहीत आणि लाटायला येत नाहीत व्यवस्थित। त्यामुळं जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही आहे। तर आता याला 5 मिनिटासाठी ठेवून देऊया।
तर 1-5 मिनिट झालेले आहेत आणि छान असं आपलं ना साबुदाणा आणि रताळं छान असं भिजलं गेलेलं आहे. तर चला मग पुऱ्या करायला घेऊया. तर सगळ्यात पहिलं बघा इथं ना मी आपण जशा साध्या पुऱ्या करतो ना त्या तसंच ना लाट्या करून घेणार आहे. तर आता इथं बघू शकता म्हणजे ना पुऱ्या करायला बसल्यावर ना सोपं जावं त्यामुळं ना अगोदर मी लाट्या करून घेते. तर मी अर्ध्या पिठाच्याच लाट्या करून घेणार आहे. मी तुम्हाला 2 पद्धतीच्या पुऱ्या दाखवणार आहे त्यामुळं ना अर्ध्याच्या मी लाट्या करून घेतलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिलं बघा पोळीपाट घेतलेला आहे. त्याच्यावर ना असे 2 कॅरी बॅग घेतलेले आहेत आणि अगोदर एक कॅरी बॅग ठेवायचं आणि त्याच्यावर ना लाटीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि लाटी ठेवून दुसरी कॅरी बॅग घालून अशी छान अशी ना पातळसर अशी पुरी लाटून घ्यायची. जसं आपण नॉर्मली पुऱ्या बनवतो ना त्या टाईपचेच. तर कॅरी बॅग ठेवूनच लाटायचं नाही तर ना पोळीपाटाला चिटकली जाते पुरी. त्यामुळं ना कॅरी बॅग ठेवून छान लाटून घ्यायची आहे आणि कॅरी बॅगनं ना छान अशी पुरी लाटली जाते. त्यामुळं असं कॅरी बॅग ठेवून छान अशी लाटून घ्यायची आहे. जास्त जाडही ठेवायची नाही आणि जास्त पातळी करायची नाही आहे पुरी. छान अशी गोल अशी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली पुरी किती छान झालेली आहे. जास्त काही चिरली नाही आहे काय नाही. व्यवस्थित गोल अशी पुरी तयार झालेली आहे बघू शकता. आता तुम्हाला मी काढून दाखवते तर बघू शकता किती मस्त झालेली आहे. तर चला मग आता याच पद्धतीनं मी पुऱ्या करून घेते आणि तुम्हाला आता ना मी दुसरी पद्धत बी दाखवणार आहे कशी बनवायची ते. तर बघा एक चपातीला जसं आपण ना गोळा घेतो ना तेवढा गोळा घ्यायचा आहे. थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मऊ करून घ्यायचं आहे असं गोळा. आता गोळा मऊ करून झाल्यानंतर बघा आता काय करायचं याला कॅरी बॅगवर ठेवून द्यायचं आहे आणि वरून एक कॅरी बॅग ठेवून छान असं ना चपाती जशी लाटतो ना त्या टाईपची आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. जास्त जाडी ठेवायची नाही आहे चपाती आणि जास्त पातळी करायची नाही. मीडियम साईजची अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. थोड्याशा कडा चिरल्या जातात पण ना त्या आपण असं लाटून ना व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आपली पुरी अशी चिरल्यासारखी होऊ नये त्यामुळे ना. तर बघा ही अशी ना मी छोट्या साईजची ना वाटी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्याकडे डब्बा किंवा कटाचे प्लेट हे नसती ना त्याच्यानंही करून घेऊ शकता. पण इथं मी वाटी करून घेतलेली आहे आणि असं चपाती केली आणि अशी ही वाटीनं हे केल्या ना 3-4 पुऱ्या एकदाच होतात बघा. आणि बघू शकता छान असा आकार आलेला आहे गोल हे म्हणजे ना कट हे चांगले चिरलेले नाहीत काय नाही. छान अशा पुऱ्या तयार होतात बघू शकता. तर याच दोन्ही पद्धतीनं ना मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता. तर आता बघा दुसऱ्या साईडला ना कढई ठेवलेली आहे गरम करायला. कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ना तळण्यासाठी तेल घातलेलं आहे. आणि ही तेल जास्त कडकही गरम करायचं नाही आणि जास्त थंडही ठेवायचं नाही आहे. मीडियम फ्लेमवर ना छान असं ना तळून घ्यायची आहेत. तर आता याच्यामध्ये ना मी पुरी सोडून घेतलेली आहे आणि ना बघू शकता एका साईडनं छान अशी पुरी तळल्यानंतर दुसऱ्या साईडनंही थोडं तेल मारून ना छान अशी पुरी तळून घेतलेली आहे. तर चला मग याच पद्धतीनं सगळ्या पुऱ्या मी करून घेते. तुम्ही बघू शकता मस्त अशा टम्म फुगत आहेत पुऱ्या आपल्या. तर जास्त गॅस मोठा केला ना पुऱ्या लवकर करपतात कारण ना गूळ असल्यामुळं ना पुऱ्या लवकर करपल्यासारख्या होतात. त्यामुळं ना कमी गॅसवरच छान अशा पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर अशा साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला मग भेटूया आणखीन एका अशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.